महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारने करावा। धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळालं पाहिजे। बीकेसी मधील मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांची मागणी। अदानीला देऊन टाकताय। बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार आहे? 300 फूट घर, 350 फूट घर का 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे। 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे। धारावीकरांच्या घरामध्ये कोणीतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत। उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला। लघु आणि सूक्ष्म उद्योग धारावीमध्ये घराघरामध्ये चालत असल्याचं विधान। धारावीकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत, पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात। मोठमोठे मॉल आणि इमारती बांधून धारावीकरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा आरोप। स्वतःचे मॉल उभारायचे, मोठ्या मोठ्या 5 स्टार इमारती उभारायच्या आणि धारावीतल्या माणसाला बाहेर काढायचं, ही योजना ह्या धारावी विकासाच्या माध्यमातून सुरू आहे। मुंबईला विकासासाठी काही मिळालं की यांना पोटदुखी होते। हा मोर्चा सुद्धा पोटदुखीमधूनच भाजप आमदार आशिष शेलार यांचा घणाघात। या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआरचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे। आशिष शेलार मंत्री बनायला हवे होते, पण त्यांना सकाळी उठून आमच्यावर टीका करायला ठेवलंय। त्यांना आमच्यावर टीका करण्याशिवाय कोणतंही काम उरलेलं नाही। अनिल परब यांचा शेलारांना टोला। बाकी काही काम केलेलं नाही, त्याला फक्त हेच काम दिलेलं आहे, सकाळी उठायचं आणि शिवसेनेला विरोध करायचा। मला दया येते त्याची की एवढा चांगला कार्यकर्ता, मंत्री बनण्याच्या ताकदीचा कार्यकर्ता, त्याला फक्त हे काम दिलेलं आहे। बिल्डरची सुपारी घेऊन ठाकरेंनी मोर्चा काढला। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप। केवळ मुंबईतल्या काही बिल्डरांना फायदा व्हावा त्याकरता सुपारी घेऊन हा मोर्चा आहे। तिथल्या आमदार पण याच गोष्टी, कारण त्या स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होत्या, त्यांना पण या सर्व गोष्टींची माहिती आहे। मुंबई विकण्याचा डाव हाडून पाडणार अदानी यांना मुंबईचा मालक करण्याचा प्रयत्न। हे सरकार उद्योगपतींचे दलाल। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। अदानीला मुंबईचा मालक करण्याचा प्रयत्न भाजपा करताय, पण मुंबई मराठी माणसाची आहे। हे सगळे दलाल आहेत, उद्योगपतींचे बोलणारे सुपारीबाज। राजकीय पक्षांकडून गरीबाला फसवण्याचं काम सुरू। ठाकरे गटाचे माजी आमदार बाबूराव माने यांचा आरोप। तर धारावीच्या माणसांना 500 चौरस फुटांचं घर देण्याची मागणी। हा प्रचंड मोर्चा धारावीकरांवर जो अन्याय होतोय, विकासाच्या गोंडस नावाखाली धारावीतल्या लोकांना धारावीच्या बाहेर हाकलायचं आणि धारावीतल्या माणसांना 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे। ठाकरेंच्या धारावी मोर्चामध्ये एक लहानगा सुद्धा सहभागी। सायकलवर फेटा बांधून निघालेल्या छोट्या मुंबईकरांना वेधलं उपस्थितांचं लक्ष। मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार। मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणावर संकट येऊ देणार नाही। मराठा ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून पाहत नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। दोघांनीही 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळली पाहिजेत। जरांगे आणि छगन भुजबळांना हसन मुश्रीफ यांचं आवाहन। मराठा आरक्षणावर शासन गंभीर, दिलेला शब्द पाळणार। हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांच्या टीकेला आम्ही किंमत देत नाही, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या। समीर भुजबळ यांचे जरांगेंना प्रत्युत्तर। तर जरांगेंची आरक्षणाची मागणी भरकटली। समीर भुजबळ यांचा आरोप। आणखी